या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शक हो, आता पाहूयात एक सविस्तर बातमी। सोलापुरातील सर्व नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्यास आपण कटिबद्ध असून चाळीतील नागरिकांसाठी महत्त्वाचा असलेला B2चा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचं आश्वासन आमदार देवेंद्र कोठे यांनी दिलं। आमदार आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आमदार देवेंद्र कोठे यांनी रविवारी प्रभाग क्रमांक 15 मध्ये नागरिकांशी संवाद साधत तेथील समस्या जाणून घेतल्या। या प्रसंगी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, मंगल कोल्हे, किसन मेकाले यांची प्रमुख उपस्थिती होती। शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीसाठी सुरू केलेला आमदार आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आमदार देवेंद्र कोठे यांनी रविवारी प्रभाग क्रमांक 15 मधील लक्ष्मी विष्णू चाळ येथे भेट दिली। तेथील नागरिकांसोबत संवाद साधत चाळीतील समस्या जाणून घेतल्या। मंजूर विकास कामाची माहिती देत चाळीतील 100 वर्ष जुन्या असलेल्या नारायण तालीम व्यायामशाळेस भेट देऊन जीर्ण झालेल्या या वास्तूच्या नूतनीकरणासाठी तात्काळ 20 लाख रुपयांचा निधी देण्याची ग्वाही आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी दिली। चाळीतील रहिवाशांसाठी महत्त्वाचा असलेला B2चा प्रश्न, ड्रेनेजचा विषय, रस्त्याची कामं, महिलांसाठी असलेल्या लघु उद्योगांना शासन स्तरावर मदत मिळवून देण्याबाबत प्रयत्नशील असून ही कामं लवकरच आता पूर्ण करण्यात येतील असं आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी सांगितलं। तसंच महादेव मंदिर परिसर विकासासाठी 10 लाख रुपये देण्यात येणार असून परिसरातील ड्रेनेजची समस्या सोडवण्यात येणार असल्याचं आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी सांगितलं। या प्रसंगी उपमहापौर दिलीप कोल्हे, मंगल कोल्हे, किसन मेकाले गुरुजी, अरुण रोडगे, अरुण भोसले, चंद्रकांत झांबरे, चंद्रकांत मेकाले, अंबादास करगुळे, भाजपाचे मंडल अध्यक्ष नागेश खरात, नागेश सरगम, अजय यादव, गणेश नरोटे, राजाभाऊ डोंगरे, विठ्ठल मेत्रे, रणजित कोकाटे, श्रवण साबळे, संस्कार नरोटे, अक्षय कोथिंबिरे आदी उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।